नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. उच्च शिक्षणामध्ये ज्यांना पुढील शिक्षण जसं PhD परीक्षा देण्यासंदर्भातची इच्छा असते, PhDला प्रवेश घेण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि एक सुवर्ण संधी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यामार्फत PhD एंट्रान्स टेस्ट पेट 2026चं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून मी आपल्याला PhD संदर्भातले पुढची प्रवेश प्रक्रिया सांगणार आहे. तर कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव यांच्या माध्यमातून जी PhD एंट्रान्स टेस्ट, त्या टेस्टच्या माध्यमातून 50% जागा ह्या एकूण विद्यार्थ्यांच्या 50% जागा ह्या क्वालिफाईंग म्हणजे एंट्रान्स टेस्टमधून जे क्वालिफाईड होतील या उमेदवारांसाठी राखीव असतील. तर 50% जागा ह्या नेट जे उत्तीर्ण झालेले असतील त्यांच्या एक्झामटेड कॅन्डिडेटसाठी असतील. तर हे रिझर्वेशन महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, या परीक्षेची जी तयारी असते ती तयारी करण्यासाठी 2 पेपर आपल्याला अभ्यास करावे लागतील. याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर ऑनलाईनमध्ये विद्यापीठाच्या ज्या सेंटर्स नेमलेले असतील त्या सेंटर्सवर हे परीक्षा होईल. पेपर 1मध्ये जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट असते आणि पेपर 2 हा सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट असतो. पेपर 1 सर्वांसाठी सारखा असतो, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न असतात आणि त्या 50 प्रश्नांमध्ये रिसर्च मेथडॉलॉजी, लॉजिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड आणि लिंग्विस्टिक कॉम्पोनंट याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि पेपर 2 हा ज्या विषयामध्ये आपल्याला PhD करायची असेल, उदाहरणार्थ मराठीत करायची असेल तर मराठी विषयाच्या संदर्भात प्रश्न असतील, शिक्षणशास्त्रामध्ये करायचे असेल तर शिक्षणशास्त्र विषयावरचे प्रश्न असतील. तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते. टाईम याच्यासाठी एका पेपरसाठी 60 मिनटं म्हणजे 1 तासाचा असतो. आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे की 50% मार्क्स जर ओपन कॅटेगरीचे असतील तर 50% मार्क्स अपेक्षित असतील की जे पेटमधून उत्तीर्ण होऊन पुढे PhDसाठी एलिजिबल असतील. आणि 45% मार्क्स हे ऑल कॅटेगरीसाठी असतील. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. तर आपण ॲप्लाय कसं करायचं, तर ऑनलाईन स्वरूपामध्ये विद्यापीठाची जी वेबसाईट आहे nmu.ac.in याच्यावर जाऊन आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येईल. यासाठी ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. याच्यामध्ये एक अजून एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे की ज्या उमेदवारांनी पेट 23, पेट 24मध्ये किंवा एक्झामटेड कॅन्डिडेट्स म्हणून फॉर्म याच्यापूर्वी भरला असेल तर त्यांनासुद्धा यात जो पेपर बाकी असेल त्या पेपरचं आपल्याला फॉर्म भरणं अपेक्षित आहे. जे फायनल इयरला आता PG करत असतील ते सुद्धा या PhD प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतील. फॉर्मची फी दिलेली आहे. ओपन कॅटेगरीसाठी 1200 रुपये, OBC VJNT विदाऊट नॉन क्रिमी लेअर असतील तर 1200 रुपये, SC ST विथ व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी असेल तर 1000 रुपये, OBC VJNT DT नॉन क्रिमिनल असेल, व्हॅलिड नॉन क्रिमिनल असेल तर 1000 रुपये आणि जे फॉरेनचे कॅन्डिडेट असेल तर 6000 रुपये. तर प्रोसिजर काय असेल, तर आपल्याला विहित वेळेमध्ये हा फॉर्म भरणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आवश्यक पासपोर्ट साईजचा फोटो असेल, सही असेल ती स्कॅन करून द्यावी लागेल. आपल्याला संपूर्ण माहिती वाचावी लागेल. फॉर्म भरताना संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचून पेमेंट आवश्यक ते पेमेंट करून आपल्याला ती पेमेंटची रिसिप्टसुद्धा आपल्याला काढून ती आपल्यासोबत ठेवावी लागेल. नंतर हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये सुद्धा पुढील प्रक्रिया असेल की जे उमेदवार पेट एक्झामसाठी अपेअर होतील त्यांना लगेचच हार्ड कॉपी पाठवण्याची गरज नाही, परंतु जे पेट रिझल्टनंतर प्रत्यक्ष हार्ड कॉपीसुद्धा विद्यापीठात जमा करावी लागते. त्याच्यामध्ये ॲटेस्टेड फोटोकॉपी, मार्कशीटची जी असेल, शेवटचं मार्कशीट जे असेल आपलं PGचं त्याची मार्कशीटची ॲटेस्टेड कॉपी लागते. नंतर आपण जी फी भरली असेल पेटची त्याची पावती लागते. नंतर आपण कॅटेगरीत जर प्रवेश घेतला असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे प्रमाणपत्र लागतात. त्यानंतर आपण मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला जे फिजिकल हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी मेडिकलचं, सिव्हिल सर्जनचं प्रमाणपत्र लागेल. आणि ॲटेस्टेड कॉप्या ज्या मार्कशीटसाठी लागतील, मार्कशीटच्या आवश्यकता लागतील त्यासुद्धा आपल्याला द्याव्या लागतील. आणि जे एक्झाम्शन कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र
लगेचच या सर्व ज्या डॉक्युमेंट्स आहेत ते वेळेतच पोहोचवावं लागेल, प्रत्यक्ष विद्यापीठात जमा करावं लागेल. त्यासाठी विशेषतः नॉन क्रिमिलेअरसाठी 31/3/2027पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलेअरच चालेल. ही पण एक महत्त्वाची अपडेट आपण समजून घेऊया. नेट पासचं प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला नेटचं जे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करताना पत्ता दिलेला आहे रजिस्टर रिसर्च सेक्शन कवयित्रीबाई नवाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. पेट ॲप्लिकेशनच्या बाबतीमध्ये ऑनलाईन मोडमध्ये 24 जुलै 2026 पासून हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. मी सविस्तर वेळापत्रकही आपल्याला सांगणार आहे, शेड्यूलसुद्धा सांगणार आहे. तर याच्यामध्ये जे विद्यार्थी पेटची परीक्षा असा फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी शेवटचा दिनांक 24/8 म्हणजे 24 ऑगस्ट 2026 असेल. 17/9/2026ला हॉल तिकीट सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. आणि जी परीक्षेची टेंटेटिव्ह डेट्स आहेत ते 23/9/2026 ते 26/9/2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा होणार आहे. नंतर रिझल्टची डेट्स असेल टेंटेटिव्ह ती 5/10/2026 आणि जी लास्ट डेटला आपल्याला सबमिशन करायचे आहे हार्ड कॉपी स्वरूपामध्ये जे पेट क्वालिफाईड होतील तेवढ्या कॅन्डिडेटसाठीच आहे. त्यांनी 16/10/2026पर्यंत पेट उत्तीर्णनंतर हे कागदपत्र विद्यापीठात जमा करायचे आहेत. सोबतच जे एक्झाम्शन कॅटेगरीमध्ये आहेत, जे नेट उत्तीर्ण आहेत, ते नेट उत्तीर्ण उमेदवारांसाठी पण शेड्यूल दिलेलं आहे. याच्यामध्ये 24/8पर्यंत तेही अर्ज करतील. 30/8/2026पर्यंत त्यांना लगेचच कागदपत्र जमा करावे लागतील. नंतर 30/9/2026पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन जे नेट क्वालिफाईड 1, 2, 3 एक्झाम्शन कॅटेगरी असतील त्यांना अजून भरता येईल. लास्ट डेट जी असेल त्यांच्यासाठी पण ती 7/10/2026च आहे. आणि 5/9/2026ला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल लिस्ट होईल. विशेषतः या एक्झाम्शन कॅन्डिडेट्सची जी असते ती कोणत्याही प्रकारची एक्झाम होत नाही, म्हणून या ठिकाणी परीक्षा नसते. नेट उत्तीर्ण असेल तर आपण डायरेक्ट PhDला प्रवेश मिळत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिस्टमध्ये आपलं नाव आलं असेल तर नेट उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची एक्झाम नसते, डायरेक्ट प्रवेश मिळत असतो एक्झाम्शनमध्ये. तर या उमेदवारांसाठी सुद्धा स्वतंत्र हे वेळापत्रक आहे. त्यानुसार संबंधित कागदपत्र जमा करून अंतिम यादीसुद्धा 5/9/2026पर्यंत डिक्लेअर होईल आणि त्यांना जे आवश्यक कागदपत्र आहेत ते सर्व ऑब्जेक्शनसुद्धा घेता येतील आणि आवश्यक कागदपत्रसुद्धा आपल्याला फायनल जमा करता येतील. आणि त्या 11/9/2026 रोजी ही नेट एक्झाम्शन म्हणजे जे नेट उत्तीर्ण आहे त्यांच्यासाठीची लिस्टसुद्धा डिक्लेअर होणार आहे. आणि युनिव्हर्सिटीच्या संदर्भात म्हटलं तर जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसारच कामकाज होईल. आणि एक महत्त्वाची सूचना जी आहे की यापूर्वी पेट 23-24मध्ये जे उत्तीर्ण उमेदवार असतील मात्र त्यांनी काही विषय एक विषयाचा पेपर बाकी असेल तर त्यांनासुद्धा हा अर्ज करणं आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांना PhD करायची असेल त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जवळपास ज्यांना इच्छा असेल त्यांना PhDसाठी ॲप्लाय करायला आपण सांगा.